पहिला चेंडू मात्र क्रॉस आपले स्टेट ऑन ग्राउंड केला फटका सीमारेषे बाहेर चौकार. 3 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवू शकले नाहीयेत. पहिल्या चौकारनी स्वागत. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र जगदीश केंगे. तर आपण यायचं आहे बरोबर ना जगदीश केंगे साहेब प्लीज आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा एक चिन्ह घेऊन जायचं आहे ट्रॉफी. जगदीश केंगे साहेब चला या. नक्कीच एक पनवेल तालुक्यातील एक मोठं नाव आपलं आणि प्रथम आयोजन करणारे सुद्धा आपण पनवेल तालुक्यातील प्रथम आहेत. त्यामुळं कर्जत तालुक्यातील सुद्धा एक आम्ही ओळखतो. आपल्याला दुसरे ओळखत नसतील परंतु आम्ही नक्कीच आपल्याला संपर्कात आहेत. तर आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. सानमावीरचा किताब फोटो घ्यायचा आहे. इथं पाहिलं गेलं तर इथं मात्र उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये. कोणाला जीवदान दिलं आपल्याला आपण ते येणाऱ्या काळामध्ये नक्की आपल्याला जाणवेल. 2 धावा सहज कंप्लीट केले गेल्यात. इथं पाहिलं गेलं ना तर आडोशी संघामध्ये गोलंदाजीची कमतरता आहे. धावसंख्या आपल्याला जास्तीत जास्त करावं लागेल. पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू प्रकृतीवर शिल्लक असेल आणि हा फटका पाहूया 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 गेलाय 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 बाहेर. षटकार. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण. आडोशी संघाची धावसंख्या 15 या अंकावरती. चांगली सुरुवात केली मात्र आडोशी संघाने. हा असू दे फटका चांगला आहे. पावे 1 बाउंस 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक जज करतोय. 1 धावावरती समाधान रोहितला मानावं लागेल. आता मात्र रोहन रोहन मात्र इथं पाहतोय आपण
स्ट्राईक रोहनला मिळते. दोन्ही अप्रतिम फलंदाज आहेत. 3 षटकाचा सामना आहे. 18 चेंडू आपल्याला खेळायचे आहेत. हे 18 चेंडूमध्ये लास्टच्या चेंडूवरती जोडी ओपनिंग राहिली तर नक्कीच धावसंख्येला आकार येईल. जास्तीत जास्त धावांची मजल मारतील. काय चेंडू आहे अप्रतिम. बॉकलमध्ये ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र मानलं जातं त्या क्रिकेटची चेंडूची फेकी होते. यॉर्करपतीचा चेंडू होता. पंकज गोलंदाजी मार्कवरती एक नवोदित खेळाडू तयार झालाय. तो मात्र नक्कीच निलेश यांचा छोटा बंधू आहे. आणि हा क्रॉस खेळला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खरे काय अडवलं का चौकार. हा चौकार देत मिळतोय रोहन याला. धावफलक जाऊन पोहोचले 20 या अंकावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावफलकावरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे पंकज गोलंदाजीवर. नक्कीच हा ऑफस्टंपच्या खूप बाहेर जाणारा पंच दर्शवितात की सौर चेंडू आहे. तर ऑफसाईडला टोलला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र फंबल पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. इथं खराब क्षेत्ररक्षणामुळे 2 चौकार मिळालेत आडोशी संघाला. एक नशिबाचं कौल. आणि हा मोठा फटका परत षटकार. षटकार आहे षटकार आहे षटकार आहे. आम्ही इथून पाहतोय की झेल टिपला असता परंतु हातातून चेंडू निसटला आणि सीमारेषे बाहेर गेलाय. हा येतोय षटकार. डीजे मास्टरला सुवर्ण संधी. धन्यवाद डीजे मास्तर. इथं पाहिले गेले तर धावसंख्या 31 या अंकावरती ह्या षटकाराच्या मदतीनं जीवदान कुठेतरी रोहनला मिळालं. इथे गोलंदाजी चांगली होते पण क्षेत्ररक्षक साथ देत नाही गोलंदाजाला. आता इथं सुद्धा धाव झाली असते पण रोहननी लक्ष दिला नाही आणि धाव फलक जाऊन पोहोचले 32 या अंकावरती. दुसऱ्या षटकाच्या इथं संपुष्टात आलंय. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज पंकज परंतु क्षेत्ररक्षक तेवढं साथ देत नाही. आपण जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळत असतो तेव्हा तेव्हा गोलंदाजी चांगली होते परंतु फलंदाज ते हे मारणारच. प्रत्येक फलंदाज मारण्यासाठीच उतरतात मैदानामध्ये. ते फटके खेळणार परंतु त्याला क्षेत्ररक्षक जेवढी कामगिरी करू शकतो तेवढी फलंदाज आणि गोलंदाज करू शकत नाही. परंतु क्षेत्ररक्षकावरती जे गेम असते झेल टिपणं चेंडू चौकार जाण्यापासून अडवणं ही क्षेत्ररक्षकावरती गेम असते. इथं ऑफसाईडला मात्र चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकार. रवी वाघमारे साहेब नक्कीच लय खुश आहेत आपल्या दोन्ही फलंदाजांवरती. अजूनही ओपनिंग जोडी मैदानामध्ये क्रीजमध्ये तैनात आहे. कुठलाही मात्र धोका पत्करला नाहीये. अजूनही एकाएकी फलंदाज बाद नाही. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि त्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आणि स्वागत. हा चेंडू मात्र डॉट होतोय बीट होतोय. फलंदाज मोठ्या फटक्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. आता काहीच दडपण राहिलेलं नाही फलंदाजांवरती कारण
इथं धावा आलेल्या आहेत, ज्या पाहिजे होत्या धावा त्या धावा आल्यात. आता फक्त उरू 4 चेंडू आहे, फटके खेळणं गरजेचं आहे. आणि हा फटका सजलाय, सीमारेषे बाहेर टोकलाय डीजे मास्टर. काय हेलिकॉप्टर सजवला इथे, काय फलंदाज आहे मैदानामध्ये. रोहन या फलंदाजाकडून रोहननी षटकार मारलाय, चौकार मारला, त्याच्या नावावरती काय धावा आल्यात ते आपण 46 धावा. आता जे दोन संघ आहेत याच्यानंतर होणारा दुसरा सामना आहे, त्यामध्ये सुद्धा जो संघ जास्त रन रेट करेल त्याला बाय दिली जाईल, याची आपण नोंद घ्यायची. आणि त्रिफळा उद्ध्वस्त इथं आता कमबॅक करतोय गोलंदाज.